नमस्कार, जय श्रीराम. गीतेरा ज्ञान अमृत आणि ज्ञानयोग या नावानं इथं वरती टायटल आहे. खरं आज सगळे पवित्र मुसलमान पवित्र रमजानचं पोस्टर वाटाले. कुठली संस्था ही? ते संत रामपालजी महाराज म्हणून आहेत. तुम्ही वाचला नाही आहात? काय आहे? काय मग ते वरती संत नाव आमचं ज्ञानेश्वरीचं, इथं ज्ञान गीता ज्ञान म्हणून फक्त 20 रुपयाला विकायला लागलेत. आणि आज पवित्र कुराणची माहिती. कुठली संस्थेचं नाव काय? संत रामपालजी महाराज. कुठं आहे संस्था ही? हरियाणामध्ये. हरियाणामध्ये. ते काय मावशी काय म्हणालात? कोल्हापुराचे आहे. कोल्हापूरला केंद्र आहे. काय कोल्हापूरचं नाव काय? कोल्हापूरला ते आपलं हा, कुठलं वाडी, जाधववाडीमध्ये. कोण आणले विकायला? ते आम्ही सेवा करायला लागलो. सेवा तुम्हाला कोण दिलं? इथं सेवा करायला, इथं सेवा विका म्हणून कोण सांगितलं? कोण नाही, आम्ही घेऊन आलोय पुस्तकं तिथनं. हा आम्ही यांची दीक्षा घेतलोय महाराजांची. हा. आम्ही स्वतः सेवा करतोय. ह्यात काय काय लिहिले वाचलाय? काय काय? सगळं भगवद्गीता, वेद, पुराण. कुठं यात भगवद्गीता वेद दाखवा मला. वरती भगवद्गीता वेद आणि आत कुराणचं का दाखवालं? यात पवित्र कुराण काय संबंध आहे गीतेमध्ये यायचं? आणि 20 रुपयाला आमची गीता विकायला होय तुम्ही? काय इथं ये काय पलीकडे उघडा. 2 मिनिट थांबा, मी करतो. आणि ह्या गीतेच्या ह्याच्यावर जरा धर, इकडे धर 2 मिनिट. त्यांना दाखव. हे गीत वर्ण सगळ्यांना गीता 13 ज्ञान अमृत असं नाव आहे. आणि आतमध्ये हजरत मोहम्मदजी मांस नाही खाते याबद्दलचा उल्लेख करण्याची काय गरज आहे? मोफत एक कोल्हापूरची कोणती संस्था आहे, ती संस्था 20 नाव बघा की काय हजरत मोहम्मद तो शुरवीर हलाल की थी. वरती गीतेचं नाव आणि आत मुसलमानांनी ख्रिश्चनांचं धर्मांतर करायला. हे काय माहिती आहे का? चला पोलीस स्टेशनला चला. ऐकून घ्या मी काय म्हणतो. चला चला. नाही तुम्ही काय म्हणालाय? एक मिनिट ऐकून घ्या. वरती तुम्हाला काय लिहायचं ते लिहा. वरती आमच्या यांचं नाव काय? ज्ञानगंगा ओम हे तुमचं काय जर असू दे. हे गीतावर 13 ज्ञान अमृत लिहिलंय. गीता म्हणजे आमच्या प्राणप्रिय भगवद्गीता म्हणून त्यांनी विकाल्यात 20 रुपयाला. याच्यात भगवद्गीतेचा सोय सारांश काय आहे. कुठे आहे सारांश? मी तुम्हाला काय दाखवलं? वा, गीता खरं सारांश किती टक्के आहे त्यात? सारांश पूर्ण गीतेचं पूर्ण पाहिजे की नाही? मुस्लिमचा काय संबंध आहे? सगळ्या धर्मग्रंथामध्ये काय खरं मग सगळ्या धर्मगण नाव का गीता लिहिलंय तुम्हाला? आमच्या श्रीकृष्ण का वापरलाय? एवढी साधी अक्कल नाही? कोण आहे ते? हे बघा की तसं कोण काय आहे नाही ते. म्हणजे कुठलं काय टायटल नाही काय नाही. गीतासार म्हणून वरती लिहिताय सगळं. गीतासार मध्ये काय मोहम्मद आणि हलालचं लिहितायत माहिती.